10 वर्षांनी लहान प्रियकर आणि प्रेमाचा शेवट थेट खुनात झाला. लग्नाच्या हट्टातून सुरू झालेला वाद काही क्षणांत जीवघेणा ठरला. घरात एकटी राहणाऱ्या महिलेसोबत त्या रात्री नेमकं काय घडलं, पोलिसांनाही हादरवणारी घटना समोर आलीय. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात घडलेली ही धक्कादायक घटना परिसरात मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 45 वर्षीय मंगल धुमाळे या अविवाहित होत्या आणि त्या किनवट तालुक्यातील पाटोदा गावात एकट्याच राहत होत्या. गावातील 35 वर्षीय कृष्णा जाधव याच्यासोबत त्यांचे प्रेम संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. कृष्णा नेहमी मंगल यांच्या घरी येत असे, मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत वाद होत होते. लग्न करण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये मतभेद वाढल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. शनिवारी रात्री कृष्णा पुन्हा मंगल यांच्या घरी गेला. दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. याच वादाचं रूपांतर एका भीषण घटनेत झाल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार वादाच्या दरम्यान आरोपीने कथितपणे मंगल यांचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला. दुसऱ्या दिवशी मंगल यांच्या आई घरी गेल्या असता त्यांना मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसली. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावेही मिळाले. त्यामध्ये आरोपीची चप्पल घटनास्थळी आढळल्याची माहिती समोर आली. तसेच घटनेनंतर आरोपीला घरातून पळून जाताना मयत महिलेच्या बहिणीने पाहिल्याचाही दावा करण्यात आला आहे. मयत महिलेचे भाऊ दत्ता कोंडिबा धुमाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्न करण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीतून खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे किनवट पोलिसांनी कृष्णा जाधव याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेबद्दल तुमचं मत काय? नातेसंबंधांमधील वाद हिंसाचारापर्यंत पोहोचू नयेत यासाठी काय करायला हवं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही नक्की फॉलो करा.